बघूया 100% बातम्या। सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडतायत। निवडणुकांच्या तोंडावर आयाराम गयारामांचा तर अक्षरशः पेव फुटलाय। असं असताना राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्याची घरवापसी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये परतणार आहेत। स्वतः खडसेंनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। या संदर्भात खडसेंनी दिल्लीत अमित शाह आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली। 15 दिवसात भाजपमध्ये परतणार असल्याचं वक्तव्य खडसेंनी केलंय। भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे। काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खडसे स्वगृही परत आहेत, त्यामुळे याचा फायदा भाजपला किती होतो हे 4 जूनला स्पष्ट होईल। राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचं व्यक्तिमत्व असणारे एकनाथ खडसे आता एक नवा राजकीय निर्णय घेणार आहेत। ऑक्टोबर 2020ला भाजपच्या नेतृत्वावर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश केला। मात्र आता खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करतायत। ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर खडसे स्वगृही परतणार आहे। मात्र खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। खडसेंच्या निर्णयामागे भाजपच्या दबाव तंत्राचं राजकारण असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता। त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये, त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे। भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या वॉशिंग ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? यावेळी आमदार रोहित पवारांनी एक शंका उपस्थित करत फडणवीसांना लक्ष्य केलंय। राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी संकट काळात साथ दिली, त्यामुळे त्यांची साथ सोडणार नाही असं वक्तव्य खडसेंनी केलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर खडसेंच्या घरवापसीमुळे चर्चांना उधाण आलंय। एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात बऱ्याच दिवसापासून चर्चा होती। या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालंय। मात्र या सगळ्यात नाथाभाऊंची लेक रोहिणी खडसे यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा होती। या चर्चा सुरू असतानाच एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र आपण शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। या संदर्भात त्यांनी ट्विटरवर हातात तुतारी घेतलेला फोटो शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे। मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतेय। मी याच पक्षात आहे आणि भविष्यातही याच पक्षात राहणार आहे। मी शरद पवार यांच्या सोबतच लढेंगे और जीतेंगे असं रोहिणी खडसेंनी या पोस्टमधून नमूद केलंय। रोहिणी खडसेंच्या या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा खडसे कुटुंबियांच्या भोवती केंद्रित झाल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीत सध्या सांगलीच्या जागेवरून जोरदार घमासान सुरू आहे। ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी खुद्द खासदार संजय राऊत शुक्रवारपासून सांगलीत तळ ठोकून होते। मात्र सांगलीची जागा काँग्रेसची असून ती आपण लढणारच असा निर्धार आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी केलाय। राऊतांच्या सांगली दौऱ्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली। काँग्रेसच्या या असहकारामुळे संजय राऊतांनी तासगावच्या मेळाव्यातून काँग्रेसला इशारा दिला। यावरून आता संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या झुंपली आहे। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं की तुमची नौटंकी आता बंद करा। पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्या। वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू। सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये। चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे। आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा आहे। सांगलीचा तिढा सुटेल असा दावा काँग्रेस आणि संजय राऊतांकडून करण्यात येतोय। मात्र त्यावरून सध्या सुरू असलेल्या वाकयुद्धानं महाविकास आघाडीतच बिघाडी झाल्याचं समोर येत आहे। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा वाद टोकाला पोहोचलाय। सांगलीवरून संजय राऊत आणि नाना पटोलेंमध्ये तू मैमै सुरू झाली आहे। असं असताना भिवंडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं वाद पेटला।
त्यामुळे सांगली पाठोपाठ भिवंडीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झालाय। या दोन्ही जागांवरचा तिढा सुटेल असा दावा केला जातोय, मात्र तोडगा निघाला नाही तर दोन्ही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा सूर काँग्रेस नेत्यांकडून आळवला जातोय। मात्र ठाकरे गटानं हा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव फेटाळलाय। मैत्रीपूर्ण लढतीचं काही चर्चा सुरू आहे? हा प्रस्ताव आम्ही दिला होता, हे तर उघड चर्चा आहे ना। एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द आहे। मग अगर तुमच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं रक्त असेल तर दाखवा, महाराष्ट्रामध्ये फ्रेंडली फाईट दाखवा करून। तरी फ्रेंडली फाईट केली तर उद्धव ठाकरेंच्या सगळ्या उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होईल। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी ठरल्याप्रमाणे मैत्री संपून लढत होणार की सामोपचारानं जागा वाटपाच्या वादावर तोडगा काढला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यात महाविकास आणि महायुतीमध्ये लोकसभेची लढाई होणार आहे। महाविकास आघाडीनं आतापर्यंत 41 उमेदवारांची घोषणा केली आहे, तर महायुतीनं 37 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। महायुतीत अजूनही काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, दक्षिण मुंबईच्या जागांसाठी चढाओढ पाहायला मिळते। त्यामुळे लोकसभेचा पहिला टप्पा जवळ आला तरी वादामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याचं बोललं जात आहे। 2-3 दिवसामध्येच सेकंड टप्प्याचा देखील उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय आहे, तोही होईल। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्या ठिकाणचे तिढे सुटताना आपल्याला पाहायला मिळेल। जवळपास जे काही आमचं चर्चा सुरू आहे अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतकं अंतिम झाला आहे। मात्र सगळं काही अलबेल असल्याचं सांगत जागा वाटपाचा तिढा सुटण्याचा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त होतोय। त्यामुळे वाद असणाऱ्या जागांवर तोडगा निघणार का आणि महायुतीचं जागा वाटपाचं गणित जुळणार का हे पाहावं लागेल। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत घमासान सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असं बोललं जात आहे। नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारीचे संकेत मिळत आहेत। खुद्द भुजबळांनीही दिल्लीतून उमेदवारीबाबत विचारणा झाल्याचा गौप्यस्फोट केला होता। असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जागा वाटपाबाबत बैठक पार पडली। या बैठकीनंतर हेमंत गोडसेच निवडणूक लढवतील आणि विजयी होतील असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला। आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की हेमंत गोडसेने फॉर्म भरला तर तो विजय घोषित झाल्याचं इतकं चित्र स्पष्ट असताना ती जागा का सोडावी? महायुतीत नाशिकमध्ये उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाचं नाव रेसमधून आउट होणार याची उत्सुकता लागली आहे। मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा नेते जरांगे पाटील यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। अशात भुजबळ नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील असं शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्ह आहे। कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत। पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी मनोज जरांगे लीन झाले। यावेळी भुजबळांच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चांबाबत विचारला असता जरांगेंनी ओपन चॅलेंज दिले। छगन भुजबळ जे आहेत ते नाशिकमधून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत, तो उमेदवार दिला जाणार आहे का किंवा काय असणार आहे तुमची रणनीती? लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी जरांगेंनी विधानसभा निवडणुका लढण्याचा इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांनी सगळ्याची अंमलबजावणी द्यायचं ठरवलं नसेल, तुम्ही असंच करणार असाल तर विधानसभा आम्हाला लढवावी लागेल। भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच मनोज जरांगे सोमवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। त्यामुळे नाशिकचं राजकीय वातावरण तापणार असून जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून महायुतीत धाराशिव लोकसभेचा तिढा होता, मात्र चर्चा आणि बैठकांच्या नंतर धाराशिवच्या जागेबाबत तोडगा निघाला। महायुतीनं धाराशिवमधून भाजप आमदार राणा जगजितसिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी जाहीर करण्याआधी अर्चना पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश पार पडला। या पक्षप्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्चना पाटील यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला। अर्चना पाटील प्रचारासाठी बार्शीत आल्या होत्या। त्यावेळी बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचं वर्चस्व आहे, त्यामुळे आपण बार्शीत राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का असा प्रश्न विचारण्यात आला।
माझा नवरा स्वतः बीजेपीचा आमदार आहे. तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात, मी कशाला वाढवू, म्हणजे मला काय कळतच नाहीये. अर्चना पाटील यांनी ज्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपात नुकतंच धाराशिव लोकसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली. गुरुवारी अजित पवारांच्या पक्षानं भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. मात्र अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवरून महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आले. धाराशिवमधील राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. धाराशिवमधील महायुतीचा उमेदवार बदलण्याची मागणी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी केली आहे. विशेष म्हणजे महायुतीत या जागेवर शिवसेनेनं दावा ठोकला होता. मात्र ही जागा अजित पवारांच्या पक्षाकडे गेल्यानं शिवसेनेतल्या इच्छुकांच्या अपेक्षांवर विरजण पडलंय. आम्ही आतापर्यंत कधीही घड्याळाला मतदान मागितलं नाही आणि विशेष म्हणजे आम्ही जरी सांगितलं तरी शिवसैनिक आमच्या खालचं मान्य करणार नाही. त्यासाठी तानाजीराव सावंत यांच्याच विचाराचा खासदार पाहिजे. धाराशिवमधील दीर विरुद्ध भावजय या लढाईत अर्चना पाटील यांच्यासाठी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचं राजकीय पाठबळ महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता महायुतीचे नेते धाराशिवचा वाद कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे महायुतीत जागा वाटपावरून रेस सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत सांगली भिवंडीच्या जागेवरून घमासान सुरू आहे. महाविकास आघाडीतील या तिढ्यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय. मवियातील जागा वाटपाचा तिढा अजून कायम असल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडी आता टिकणार नाही असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय. नाना पटोलेला स्वतःच आता अस्तित्व थोडं कमी होत चाललेलं आहे. त्यांनाच पक्षामध्ये किती स्थान आहे हे त्यांनी पहिलं पाहिलं पाहिजे. यावेळी शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. मातोश्रीचे किचन कॅबिनेट होते, नंतर ते सिल्लोरोगचे झाले आणि जेव्हापासून राहुल गांधींनी यात्रा सुरू केली त्या टायमाला ते राहुल गांधीचे किचन कॅबिनेट आहे. रडायचा टाइम आता संजय राऊतचा आलेला आहे. लवकर जेव्हा तो जेलमध्ये जाईल त्या टायमाला रडायचं कसं असतं हे त्याला लक्षात येईल. मवियात सांगली भिवंडीवरून निर्माण झालेल्या वादानं विरोधकांची कोंडी करण्याची संधी सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे. बारामती लोकसभेच्या लढाईकडे राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलंय. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात उतरल्यात. सुप्रिया सुळेंच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीनं उमेदवारी दिली आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी इंदापूरमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नसल्याचं विधान केलं. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा फडणवीसांच्या सुरात सूर मिसळलाय. महायुतीनं ज्यावेळेस उमेदवार जाहीर केला आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं की बाबा आता मोदी साहेबांच्या पाठीमागं जायचं का राहुल गांधींच्या पाठीमागं जायचं. बारामतीकरांचा आपल्यावर विश्वास असल्याचं सांगायला अजित पवार विसरले नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतोय, मी कामाचा माणूस आहे. त्यामुळे बारामतीच्या लढाईला पवार विरुद्ध पवार ऐवजी मोदी विरुद्ध राहुल गांधी असा रंग दिला जातोय का असा सवाल विचारला जातोय. नेरेटिव्ह बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपांना या वक्तव्यानं बळ मिळत असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि शरद पवार गटात जोरदार घमासान सुरू झालंय. पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. त्यावरून रोहित पवारांनी दरेकरांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासावर बोट ठेवलं. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर तोफ डागली. राज्यात मागील 2 वर्षात 2 मोठे पक्ष फुटले. परिणामी 2 पक्षांचे 4 पक्ष झाले. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत नव्या पक्षांची भर पडून राज्याचं राजकारण बदललं. 2 पक्षात पडलेली फूट, अनेक नेत्यांनी केलेले पक्षांतर याचं मूळ प्रवीण दरेकरांनी शोधून काढलं. दरेकरांनी केलेल्या आरोपांचं उत्तर देताना रोहित पवारांनी त्यांच्या निष्ठेवर भाष्य केलं. या राज्यामध्ये पक्ष फोडण्याचा इतिहास कुणी रचला माहित आहे तुम्हाला? कुणी रचला? शरद पवार.
आणि शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचं. ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलेले आहेत, त्यांच्याबद्दल निष्ठेबद्दल आपण काय बोललात? लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून एकमेकांचा राजकीय इतिहास सभाट्यावर मांडतायत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. काँग्रेसचा हा जाहीरनामा 5 न्याय आणि 25 गॅरंटीवर आधारित आहे. या जाहीरनाम्याला काँग्रेसनं न्यायपत्र असं नाव दिलंय. या 30 लाख सरकारी नोकऱ्यांसह आरक्षणाबाबत मोठं आश्वासन देण्यात आलंय. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाजातल्या सर्व घटकांचा विचार करण्यात आलाय. सगळ्यांना समान न्याय देऊन विकासाचं आश्वासन देण्यात आलं. त्या आश्वासनावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी टीका केली आहे. काँग्रेसनं मागील 5 दशकापासून फक्त गरिबी हटावचा नारा देऊन गरिबांची दिशाभूल करून निवडणुका जिंकल्या असा आरोप त्यांनी केलाय. काँग्रेसच्या घोषणा काय असं काय की गरिबी हटावची, निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीचं पर्यंत त्याच तळागाळातल्या लोकांना त्याच परिस्थितीत राहावं लागलं. गरिबांबद्दल, पीडितांबद्दल, बहुजनांबद्दल दुर्दैवाने आमच्या महाराजांना त्याची जाण राहिलेली नाहीये. उदयनराजेंना अजून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. मात्र उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारात त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केल्यानं राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय. भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू धानोरकरांनी विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं या ठिकाणी दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना रिंगणात उतरवलंय. प्रतिभा धानोरकर यांच्या समोर महायुतीच्या सुधीर मुनगंटीवार यांचं कडवं आव्हान आहे. मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात येणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींची पहिली सभा सोमवारी चंद्रपुरात होणार आहे. मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींची सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे. तसंच सुरक्षेच्या दृष्टीनंही खबरदारी घेण्यात आली आहे. 1 लाख नागरिक सभेला येतील असा अंदाज भाजपनं वर्तवलाय. महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ मोदीजी हे माता महाकालीच्या त्या ठिकाणी पावन झालेल्या भूमीत येऊन करत आहेत. तब्बल 10 वर्षानंतर मोदी चंद्रपुरात येत आहेत. 2014 साली घेतलेल्या सभेनंतर चंद्रपुरात भाजपचे हंसराज अहिर विजयी झाले होते. यावेळी मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदी लक्की ठरतात का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघे 2 आठवडे शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार सभांचा जोर पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघात मतदान होणार. त्यासाठी भाजपकडून स्टार प्रचारक म्हणून नितीन गडकरी प्रचाराच्या मैदानात उतरलेत. शनिवारी नितीन गडकरींनी चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी मुनगंटीवार यांच्याबाबत मिश्किल टिप्पणी केली. जो बोलता हूं वही करता हूं और जो करता हूं वही बोलता हूं. फक्त सुधीर भाऊ सारख्या एक कर्तृत्ववान खासदाराला पाठवा. त्याच्या मागे मोदीजीची ताकद, माझी ताकद, ट्रिपल इंजिन असं लावू, असं शिलाजीत पॉवरफुल देऊ, बस एकदम जोरात काम होईल. नितीन गडकरींनी आपल्या भाषणात आमदारांच्या वृत्तीवर बोट ठेवलं. राजकारण म्हणजे पैशाचा धंदा झाल्याची खंत गडकरींनी व्यक्त केली. देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नेते, कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात दंग झाले. असं असताना राज्याच्या विविध भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील बहुतांशी भागात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाहीये. आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक प्रकल्पातील पाणीसाठा घटलाय. उन्हाच्या झळा वाढत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. अकोल्यात खारपाण पट्ट्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती अकोल्यातल्या खारपाण पट्ट्यात आहे.
खारपाण पट्ट्यातील 64 खेडी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जातो। मात्र सध्या या गावांमध्ये महिना पाणी मिळत नाही, त्यामुळे लोकांना हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागते। 2-2 महिने पाणी येत नाही आमच्याकडे, एवढं साठवण नाही की साठवून ठेवा, साठवलं तरी ते खराब पाणी होतं। आमचे लेकरं बिमार पडले, लहान लेकरं, ते जिऱ्याचं पाणी पिऊन सर्दी खोकले येऊ राहिले त्याले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट निर्माण झालंय। हर्सुल तलावाची पाणी पातळी सध्या 7 फुटांवर आली आहे। महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा असल्यानं मे महिन्यात करायचं काय हा सवाल विचारला जातोय। त्यामुळे पुढारी प्रचारात व्यस्त, नागरिक पाण्यासाठी त्रस्त अशी स्थिती निर्माण झाली आहे। एक महत्त्वाची बातमी अहमदनगरमधून येते। विखे पाटलांना जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती गाडगे आणि माजी सरपंच गणेश काने यांच्या फोनवरून झालेला हा संवाद व्हायरल होतोय। गावात 60% मतदार विखे समर्थक असल्याचा एका भाषणात उल्लेख केल्याच्या रागातून लंके समर्थक म्हटले जाणाऱ्या निवृत्ती गाडगे यांनी गणेश काने यांना शिवीगाळ केल्याचं बोललं जात आहे। या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही, पण सध्या ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। तर निवृत्ती गाडगे यांनी ही ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं म्हणत आरोपांचं खंडन केलं। मात्र नगरमध्ये सध्या ही ऑडिओ क्लिप व्हायरल होती। नाही तेवढी काय गावात बाईट दिली, तुम्ही बोलले 60% विखे चालेल नाही, त्यांनी बाईट ऐकली। तर राहुल जावरे सगळी बसली होती। आता ते चोरे सर आलं म्हणले बोला, त्यांच्या अगोदर चर्चा झाली, म्हणलं चालू शकतो। गणेश ऐका ना, गणेश चौरेने मला लगेच फोन केला, नाना तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे काम चालले, कळस पाडेल रस्ता दिलाय, नांदूर पाटा रस्ता दिलाय, तुम्ही कॅटेगरीचे बोलले नाही, आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे। पण नेत्यांबद्दल जो गावात बोलला ना, ते ऐका ना, नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना, एवढं मात्र नक्की। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। साहेबराव, ऐन निवडणुकीमध्ये गोळ्या झाडण्याची ही भाषा नेमकी याची दखल पोलिसांनी घेतली आहे का, कोणी तक्रार केली आहे का, काय स्थिती आहे, काय राजकीय पडसाद उमटतायत? विलास, ही सकाळपासून ऑडिओ क्लिप जी आहेत काही माध्यम सोशल मीडिया माध्यमांवरती झळकत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिला राज्यामध्ये ऐकली जात आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर शिव्या देणारा जे आहे तर माजी उपसरपंच आहे, तर त्यांना गणेश काने नावाचे, त्यांना हे लंके समर्थक जे आहे निवृत्ती गाडगे यांनी शिव्या केलेल्या आहे। त्याच्यामध्ये डायरेक्ट गोळ्या घालण्याच्या भाषा जी ऐकलेली आहे ती अशी गंभीर आहे। अशा प्रकारचं राजकारणाने खालची पातळी गाठली काय असं एकंदरीत पाहायला मिळतं। या सगळ्या प्रकरणामध्ये अजून कुठल्याही प्रकारची पोलीस स्टेशनमध्ये याच्यामध्ये दखल घेतलेली नाही, त्या तक्रार दाखल झालेली नाहीये। परंतु या सगळ्या प्रकरणावरती जेव्हा आपण नाना गाडगे जे आहेत त्यांच्याशी बोललो असता, या क्लिपशी आपला कुठलाही संबंध नाही, मी फक्त अजून क्लिप ऐकलेली नाही, त्यामुळे त्यामध्ये माझा ऑडिओ ऐकणं हे सांगता येणार नाही। परंतु चर्चा अशी आहे की या दोघांचं संभाषण आहे आणि आवाजही त्यांचाच आहे असं सोशल मीडियावर बोललं जातं। याच्यावरती आता सुजय विखे किंवा निलेश लंके काय भूमिका हे पाहायला लागेल, कारण निलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की नाना गाडगे जे आहेत त्याच्यामधले निवृत्ती गाडगे हे आमचा कुठलाही संबंध नाही, ते कार्यकर्ते आहेत, त्या कुठल्याही पक्षाच्या किंवा त्यांच्या कार्यकारिणीवर ते नाही आहेत असं खुलासा केलेला आहे। परंतु ऑडिओ क्लिप जर ऐकली गेली बरोबर, त्याचे मात्र राजकीय पडसाद सध्या उमटतायत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यात होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।